तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताब्यात 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. पण मग नेमकं त्या दिवशी काय घडवलं, काय स्पष्टीकरण होतं? कारण तुम्ही त्याच्या व्हिडिओ रमी खेळताना दिसताय, काय झालं? रमी नाहीच. मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं. 6 वाजता हाऊसचा टाईम होता, माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या OSD कडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथं त्यांना मध्ये येता येत नाही. त्यामुळे मग त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला. तो गेम पॉपअप होतो सारखे 5-5 जो 1-1 सेकंदाला ते गेम येत असतात. तो गेम मला तो स्काईप करता आला नाही, कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून. स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं. पण नंतर तो स्काईप केलेला आहे, पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही. त्यामुळे तशा प्रकारचं ते जे गेम येतात वारंवार सारखे, तो काही एकच गेम येत नाही. आत्तापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर 5G मध्ये आपण चाललो आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात. पण स्काईप पण ते 30 सेकंद होत नाही. आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे, जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करत होतो तेवढ्या वेळातला हा 10-15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले. कारण नेवाचं त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा तो पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी? पूर्ण ज्या ठिकाणी जर दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काहीही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे. त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लेखी पत्र देणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी. जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं. त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन. पण हा व्हिडिओ समोर कसा आला? नेमकं तुमच्या जवळचा कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता आहे. प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही. तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही. परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील, असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं. काहीही असं वेडवाकडं केलेलं नाही. मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले, त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही. आणि फक्त ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या. त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे CDR चेक करायचे. त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कुणी